नमस्ते मंडळी. दिवाळीचा मंगलमय सोहळा आता आपल्या दारी आला आहे. घराघरात दिव्यांची रोषणाई अंधार दूर सारून मांगल्याचा प्रकाश पसरवत आहे. या तेजोमयी उत्सवातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. पण धनत्रयोदशी म्हणजे केवळ सोनं चांदी नवीन वस्तू खरेदी करण्याचा दिवस आहे का, की यामागे काहीतरी गहन अर्थ दडलेला आहे जो आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने धनवान बनवू शकतो? आज आपण या दिवसाचं खरं महत्त्व, त्यामागची परंपरा आणि तिचं आपल्या जीवनातील स्थान सखोलपणे समजून घेणार आहोत. एक छोटासा दिवा कसा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अंधार दूर सारून कर्माला एक नवी दिशा देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लावलेला प्रत्येक दिवा, केलेली प्रत्येक कृती केवळ तुमच्यापुरती मर्यादित नसते, तर तिचा प्रभाव तुमच्या कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावरही पडतो. हाच कर्माचा नियम आहे जो या दिवशी जागृत होतो. आपल्या पुराणांमध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. अमृताच्या प्राप्तीसाठी जेव्हा क्षीरसागराचं मंथन सुरू झालं तेव्हा त्यातून 14 रत्न बाहेर आली आणि याच मंथनातून हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले भगवान धन्वंतरी. आयुर्वेदाचे जनक असलेले भगवान धन्वंतरी हे उत्तम आरोग्याचे, प्राणशक्तीचे आणि उपचाराचे प्रतीक आहेत. त्यांच्या हातात असलेला अमृताचा कलश केवळ शारीरिक अमृताचेच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याच्या अमृताचेही प्रतीक आहे. त्यांनीच आपल्याला शिकवलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचं मूळ आपलं आरोग्य आहे. जर शरीर निरोगी नसेल तर आपण ना धर्मपालन करू शकतो, ना अर्थार्जन, ना जीवनाचा उपभोग घेऊ शकतो, ना मोक्षाचा मार्ग अनुसरू शकू. म्हणूनच या दिवशी आपण भगवान धन्वंतरींची पूजा करून त्यांच्याकडे सर्वात मोठं धन म्हणजेच आरोग्य धन मागतो. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर शांतपणे बसून डोळे मिटून हा श्लोक 3 वेळा मनात उच्चारा. प्रत्येक वेळी आरोग्य या शब्दावर विशेष लक्ष द्या. हे तुम्हाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा देईल आणि निरोगी राहण्याची प्रेरणा मिळेल. ही फक्त एक प्रार्थना नाही, तर तुमच्या कर्माला आरोग्याची दिशा देण्याचा एक मार्ग आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ भौतिक वस्तूंची खरेदी करून थांबणं म्हणजे अर्धवट ज्ञान घेण्यासारखं आहे. या दिवशी आपण आरोग्य, धन आणि यमदीपदान या त्रिवेणी संगमातून आपल्या जीवनातील अडथळे दूर करून समृद्धीला आमंत्रण देतो. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यावर्षी 18 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:35 ते रात्री 8:45 या वेळेत धन्वंतरी पूजन करता येईल. पूजेची जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्या. एक चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर लाल वस्त्र अंथरा. भगवान धन्वंतरी, गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचे फोटो किंवा मूर्ती स्थापित करा. रांगोळी काढून शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा. ओम श्री धन्वंतरे नमः हा मंत्र कमीत कमी 11 वेळा उच्चारून भगवान धन्वंतरींना आवाहन करा. हे फक्त मंत्राचे उच्चारण नाही, तर तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला निरोगी राहण्याचा संदेश देण्यासारखा आहे. तुमच्या मनात आरोग्य आणि दीर्घायुष्य यांची तीव्र इच्छा निर्माण होते, जी तुमच्या कर्माला शुभ फळ देते. ही एक प्रकारची ऊर्जा चिकित्सा आहे. धनत्रयोदशीला आपण देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचीही पूजा करतो. पण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, ती समृद्धी, ऐश्वर्य आणि मांगल्याची देवता आहे. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे केवळ पैसा नाही, तर ज्ञान, आरोग्य आणि सद्गुणांचीही संपत्ती आहे. कुबेर हे धनाचे रक्षक आणि व्यवस्थापक आहेत. त्यांची पूजा आपल्याला धनाचे योग्य नियोजन आणि सदुपयोग करण्याचे आवाहन करते. आपल्या घरात श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असल्यास त्यांचीही स्थापना करा. शुद्ध जल आणि पंचामृताने स्नान घालून ती स्वच्छ पुसून घ्या. तांदळाच्या आसनावर स्थापित करून हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. कडुलिंबाचा पाला त्यांना प्रिय असल्याने अवश्य अर्पण करा. कुबेर मंत्राचे पठण करा. ओम श्रीम, ओम ह्रीम, श्रीम ह्रीम, क्लीम श्रीम, क्लीम श्री वित्तेश्वराय नमः. ही पूजा केवळ तुमच्यासाठी धन मागण्यासाठी नाही, तर तुमच्या कर्मामध्ये नैतिकता, सदुपयोग आणि समाजासाठी काहीतरी देण्याची भावना रुजवण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही हे लक्षात घेता तेव्हाच लक्ष्मी तुमच्या घरात खरी स्थायी होते. या दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गहन विधी म्हणजे यमदीपदान. हा दिवा केवळ भीतीपोटी लावला जात नाही, तर अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू आणि वाईट शक्तींपासून कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी यमधर्माला उद्देशून कृतज्ञतेने आणि संरक्षणासाठी लावला जातो. यामागे राजा हिमाच्या पुत्राची कथा आहे, जिथे दिव्यांच्या तेजाने यमदेवता प्रसन्न होऊन राजकुमाराचे प्राण वाचले. हा दिवा केवळ दक्षिण दिशेलाच का लावतात? कारण दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा मानली जाते. हा विधी भीतीपोटी नाही, तर कृतज्ञतेने आणि संरक्षण मागण्यासाठी केला जातो. हे प्रकारचे ऊर्जा कवच निर्माण करण्यासारखे आहे. तुमच्या घराभोवती एक सकारात्मक सुरक्षा चक्र तयार होते, जे तुमच्या कुटुंबाला अदृश्य संकटांपासून वाचवते. हे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आहे, जे तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवते. आता पाहूया यमदीपदान नक्की कसं करायचं, जेणेकरून तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल. धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर यमदीपदान करा. यासाठी मातीचे किंवा कणकेचे 13 दिवे घ्या. जर 13 दिवे शक्य नसतील तर एक मोठा दिवा आणि कणकेचे 2 लहान मुटके त्यात वात घालून दिवे म्हणून वापरू शकता. कणकेत थोडी हळद टाका. सर्व दिव्यांमध्ये तेल घाला. तिळाचे किंवा मोहरीचे तेल वापरणे उत्तम. प्रत्येक दिव्यात जोड वात टाका, म्हणजे 2 वाती एकत्र करून एक ज्योत होईल. हे सर्व दिवे एका तामणात किंवा मोठ्या ताटात व्यवस्थित ठेवा. त्यांची ज्योत दक्षिण दिशेकडे येईल अशी मांडणी करा. ही फक्त दिव्यांची मांडणी नाही, तर तुमच्या संरक्षणासाठी एक ऊर्जा जाळं विणण्यासारखं आहे. ही क्रिया करताना मनात कोणताही संशय नसावा, तर पूर्ण श्रद्धेने मी माझ्या कुटुंबाचे रक्षण करत आहे.
दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी घरातील देवघरासमोर या दिव्यांचे हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजन करा. यानंतर हे दिवे ताटासहित घराबाहेर दक्षिण दिशेला ठेवा. जागेची अडचण असल्यास तुम्ही त्यांना पार्किंगमध्येही ठेवू शकता, पण दिशा दक्षिणच असावी. दिवा ठेवण्यापूर्वी त्या जागेची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करा आणि कुंकुमाने एक स्वस्तिक काढा. दिवा प्रज्वलित करून ओम श्री दीप देवताय नमः हा मंत्र म्हणा. कुटुंबासह दक्षिण दिशेला हात जोडून यमराजाला प्रार्थना करा. हे यमराजा, आम्ही यमदीपदान करत आहोत. माझ्या आणि माझ्या कुटुंबाचे अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू आणि सर्व संकटांपासून सदैव रक्षण कर. त्यांना दीर्घायुष्य दे. ही केवळ एक विनंती नाही, तर तुमच्या कर्माने तुमच्या कुटुंबासाठी एक अदृश्य सुरक्षा तयार करण्यासारखं आहे. ही ऊर्जा तुम्हाला दिवसभर सुरक्षित असल्याची भावना देईल. आता यमदीपदानाचा सर्वात महत्त्वाचा मंत्र उच्चारूया. मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियतम मम. हा मंत्र 3दा म्हणा. प्रत्येक वेळी यमदेवता तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत आणि नकारात्मक शक्ती दूर जात आहेत अशी कल्पना करा. ही कल्पना तुमच्या अवचेतन मनाला आदेश देते आणि त्यानुसार सकारात्मक ऊर्जा कार्य करते. हे दिवे रात्रभर घराबाहेरच ठेवा. सकाळी ते वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा निर्जन जागी ठेवून द्या. या विधीमुळे केवळ तुमच्या कुटुंबाचे संरक्षण होत नाही, तर घरातील दक्षिण दिशेतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. तसेच कौटुंबिक बंध अधिक घट्ट होतात आणि घरात शांतता व सौहार्द नांदते. हे तुमच्या कर्माचेच फळ आहे, जे कुटुंबाला एकत्र आणते आणि सुरक्षित ठेवते. आजच्या धावपळीच्या जीवनात या परंपरांचं महत्त्व काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर ऊर्जा शुद्धीकरणाचे, मानसशास्त्रीय स्थिरतेचे आणि आध्यात्मिक जागृतीचे शक्तिशाली साधन आहे. सायकोलॉजिकल अँगलने पाहिल्यास श्रद्धेने केलेली कोणतीही कृती मनाला शांती आणि सकारात्मकता देते. पूजेतील एकाग्रता, मंत्रांचे उच्चारण हे मनाला स्थिर करतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. तुम्ही जेव्हा नियमितपणे या क्रिया करता, तेव्हा तुमच्या मनात एक सकारात्मक सवय रुजते. एनर्जी हिलिंग आणि प्राणिक हिलिंगच्या दृष्टीने यमदीपदान आणि धन्वंतरी पूजन हे एक प्रकारचे ऊर्जा कवच निर्माण करते. प्राणाचे संतुलन बिघडल्यास आरोग्य बिघडते. त्यामुळे धन्वंतरी पूजा ही प्राणिक ऊर्जेला सकारात्मक दिशा देते. ही तुमच्या कर्माचीच ऊर्जा आहे, जी तुमच्या शरीरात आणि मनात संतुलन साधते. या परंपरा केवळ मानसिक शांती देत नाहीत, तर तुमच्या इच्छाशक्तीला बळ देऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीही मदत करतात. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. संकल्प आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना ही तुमच्या इच्छाशक्तीला बळ देते. मी निरोगी राहीन, मी समृद्ध होईन हा विचार तुमच्या अवचेतन मनात रुजतो आणि ते सत्यात उतरण्यास मदत होते. तुम्ही रोज सकाळी उठल्यावर शांतपणे बसून तुमच्या इच्छांना सकारात्मक शब्दांत मनात उच्चारा. उदाहरण, माझे आरोग्य उत्तम आहे, माझे कुटुंब सुरक्षित आहे. वास्तू आणि ज्योतिषात दक्षिण दिशा आणि यमदेवतेचा संबंध महत्त्वाचा मानला जातो. यमदीपदान हे घरातील दक्षिण दिशेतील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि वास्तुदोष कमी करण्यास मदत करते. शिवाय 13 दिवे लावण्यामागे 13 वायूंचा सिद्धांत आहे, जे मानवी शरीरात कार्यरत असतात. त्यांच्या संतुलनासाठी हे दिवे लावून आपण सूक्ष्म स्तरावर ऊर्जेचे संतुलन साधतो. हे सर्व तुमच्या कर्माचाच एक भाग आहे, जे तुम्हाला आतून आणि बाहेरूनही समृद्ध बनवते. आतापर्यंत तुम्ही का आणि कसे हे समजून घेतले, पण या सर्व कर्माचे तुम्हाला नेमके काय फळ मिळते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही सुधारते. तुमच्या कुटुंबाचे अकाली मृत्यू आणि अपघाती संकटांपासून रक्षण होते. एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होते. घरात धनधान्याची भरभराट होते, ज्यामुळे आर्थिक स्थिरता येते आणि समृद्धी नांदते. या पूजा आणि विधींमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा घरात वास करते, ज्यामुळे घरात शांतता आणि सौहार्द निर्माण होते आणि कौटुंबिक बंध अधिक घट्ट होतात. हे सर्व तुमच्या शुभ कर्माचे फळ आहे, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक स्थिर, समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करते. लक्षात ठेवा, तुम्ही पेरता तेच उगवते. चांगली कर्मे पेरल्यास चांगल्याच फळांची अपेक्षा करू शकता. ज्याप्रमाणे काय करायचे हे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे काय करू नये हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या कर्मात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी हे लक्षात ठेवा. अस्वच्छ घरात कधीही पूजा करू नका. पूजा ही शुद्धतेचे प्रतीक आहे आणि तुमच्या सभोवतालची स्वच्छता तुमच्या मनाच्या शुद्धीकरणाची पहिली पायरी आहे. संकल्प केल्याशिवाय पूजा करू नका. प्रत्येक कर्मामागे एक स्पष्ट हेतू असणे महत्त्वाचे आहे, अन्यथा ते कर्म दिशाहीन होते. पूजेचे साहित्य अपुरे ठेवू नका. आदराने आणि पूर्ण तयारीने पूजा करा. यमदीपदान करताना मनात भीती किंवा शंका ठेवू नका. हा एक शुभ विधी आहे. भीतीमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते. श्रद्धेनेच सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. या चुका टाळल्यास तुमची कर्मे अधिक प्रभावी होतील आणि तुम्हाला अपेक्षित फळे मिळतील. या लहान चुकामुळे तुमच्या कर्माचा शुभ प्रभाव कमी होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. धनत्रयोदशीची पूजा पूर्ण झाल्यानंतर त्या सकारात्मक ऊर्जेला घरात कायम ठेवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी साध्या पद्धतीने उत्तर पूजा करावी. संपूर्ण पूजेवर हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. यान्तु देवगणा सर्वे पूजा माधाय वार्षिक इष्टतां प्रसिद्धार्थम पुनरागमनाय पुनरागमनाय हा मंत्र म्हणून पूजा हलवा. या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे देवतांनो, तुम्ही आता वर्षभरासाठी आमच्या पूजा स्वीकारून आमच्या इच्छा पूर्ण करा आणि पुढील वर्षी पुन्हा या. कलशातील पाणी घरात शिंपडा.
हे पाणी म्हणजे पवित्र ऊर्जा आहे जी घरात सुख शांती आणते. नारळ फोडून प्रसाद करा आणि तो कुटुंबासोबत वाटा. सप्तधान्य घरातील धान्यात मिसळून द्या. यामुळे वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही. बाकीचे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जित करा. ही उत्तर पूजा तुमच्या शुभ कर्माचा समारोप आहे, जो तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा देतो आणि पुढील वर्षी अधिक श्रद्धेने या परंपरेचे पालन करण्याची प्रेरणा देतो. मंडळी, ही धनत्रयोदशी केवळ एक खरेदीचा दिवस नाही, तर आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक जागृती आणणारा एक पवित्र दिवस आहे. या दिवशी केवळ भौतिक धनाकडे न पाहता आपल्या आरोग्याकडे, कुटुंबाकडे आणि निसर्गाकडेही लक्ष द्या. हेच खरे धन आहे, जे तुम्हाला कोणत्याही दुकानात विकत घेता येत नाही. तुमच्या चांगल्या कर्माने हे धन प्राप्त होते. या दिव्यांच्या तेजाने आपल्या आतला अज्ञानाचा, द्वेषाचा आणि लोभाचा अंधारही दूर करण्याची प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही आंतरिक शुद्धता मिळवता, तेव्हाच बाह्य समृद्धीला खरा अर्थ येतो. तुमचं मन, शरीर आणि आत्मा जेव्हा एकसंध असतात, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने धनवान होता. मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे तुमच्या मनात जे काही आहे तेच तुमच्या जीवनात उतरते. त्यामुळे सकारात्मक विचार करा, शुभ कर्म करा. या धनत्रयोदशीच्या निमित्ताने भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देव आपणा सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि खऱ्या अर्थाने समृद्धी प्रदान करोत, अशी मी प्रार्थना करतो. तुमची दिवाळी मंगलमय हो. या सणाच्या दिवसांमध्ये तुमचे प्रत्येक कर्म शुभ असो आणि तेच तुम्हाला खरे सुख आणि समाधान देवो. लक्षात ठेवा, कर्माची शक्ती अपरिमित आहे. तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला मिळेल. म्हणून नेहमी शुभ आणि सकारात्मक कर्म करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे अनेक लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचेल आणि त्यांचे हे जीवन धनवान होईल. चला तर मग या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवूया. ओम नमः शिवाय.